जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सीटेट परीक्षा तुम्ही जर बघा देणार असाल तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही पेपर 2 असेल तर पेपर 2 मध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र जो काही घटक आहे तर त्याच्यामध्ये 60 प्रश्न सध्या बघा विचारले जातात। तर ह्या 60 प्रश्नामध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे या ठिकाणी बघा प्राचीन जो इतिहास आहे, प्राचीन इतिहास, तर प्राचीन इतिहासावरती सध्या बघा प्रश्न वारंवार विचारले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही प्राचीन इतिहासावरती जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की महत्त्वाचे जे काही प्रश्न सध्या कशा पद्धतीने विचारले जातात। तर हे आपण मागची जी काही सीटेट परीक्षा आहे तर त्या सीटेट परीक्षेमधील PYQ सध्या बघा जे विचारण्यात आले होते तर ते सध्या इथं बघणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। तर ह्याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पहिला जो असेल तर तो पहिला प्रश्न इथं तुम्हाला दिसतोय कि हड़प्पा सभ्यता का सबसे बड़ा स्थल कौन सा है। म्हणजे इथं हड़प्पा सभ्यता म्हणजेच काय, तर जी काही हड़प्पा संस्कृती आहे बरोबर, तर संस्कृती संदर्भात इथं प्रश्न आलेला आहे। हड़प्पा संस्कृतीमधला सर्वात मोठं म्हणजे बडा म्हणजे काय, मोठं बरोबर, सर्वात मोठं स्थळ म्हणजे मराठीमध्ये आपण ह्याला स्थळ म्हणत असतो बरोबर। तर सर्वात मोठं स्थळ कोणतं आहे असं इथं विचारण्यात आलेलं आहे। तर ऑप्शन मोहनजोदडो, राखीगड, कालीबंगा, लोथल, तर अशा पद्धतीने इथं ऑप्शन देण्यात आले आहे। तर आधी बघा ह्या जो काही प्रश्न असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 बी राखीगड। तर राखीगड जे आहे तर हे बघा सर्वात मोठं जे आपण स्थळ सध्या ह्याला म्हणत असतो, सर्वात मोठं हे जे आहे तर हे सध्या स्थळ आहे या प्रश्नाचं उत्तर। तसंच बघा मोहनजोदडो जर बघितलं तर हे प्रमुख स्थळ सध्या आपण ह्याला म्हणत असतो, म्हणजे हे प्रमुख स्थळ सध्या आहे। परंतु सर्वात मोठं जर स्थळ बघितलं आपण हड़प्पा संस्कृतीमध्ये तर ते राखीगड आहे बरोबर। कालीबंगा काय आहे, तर कालीबंगा हा शेती संदर्भात बघा प्रसिद्ध जे काही स्थळ असेल तर ते आहे। ह्याच्यामध्ये काय झालं होतं की जे काही जले हुए खेत म्हणजे जले हुए खेत के लिए प्रसिद्ध कालीबंगा आपण ह्या ठिकाणी ओळखत असतो। त्यानंतर हे लोथल नेमकं काय आहे, तर हा एक प्राचीन बंदरगाह आहे बरोबर। म्हणजे प्राचीन हा महत्त्वाचा जो काही बंदरगाह असेल तर बंदरगाह हा आहे बरोबर। तर हे एक ठिकाण आहे। तर अशा पद्धतीने आपण मोहनजोदडो हे तर प्रमुख स्थळ सध्या हड़प्पा सभ्यता किंवा हड़प्पा संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पण प्रश्न काय होता, सबसे बड़ा स्थल बरोबर, सबसे बड़ा स्थल म्हणून होतं, म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे राखीगड हे सर्वात मोठं स्थळ सध्या आपण इथं मानत असतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राखीगड असणार आहे। तर अशा पद्धतीने प्रश्न सध्या बघा विचारले जातात। पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 2 वैदिक काल के दौरान बरोबर, जे काही वैदिक काल के दौरान सप्त सिंधु का उल्लेख किसके लिए किया गया है। इथं जो काही सप्त सिंधू आहे तर त्याचा उल्लेख बघा कोणासाठी केला गेला होता वैदिक काळामध्ये, तर अशा पद्धतीने प्रश्न सध्या विचारला गेलेला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा आता 7 नदिया, 7 ऋषी, 7 देवता, 7 राज्य असे इथं ऑप्शन देण्यात आले आहे। तर इथं आपल्याला सप्त सिंधू म्हणून कोणाचा ह्या ठिकाणी बघा उल्लेख केला गेला होता वैदिक काळामध्ये, तर त्या संदर्भात बरेचसे जे काही प्रश्न आहे वैदिक काळखंडासंदर्भात तर ते देखील पाहायला मिळतात। तर आता जे काही ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सांगायचं राहिलं तर जे काही 7 नदिया असेल म्हणजे 7 ज्या काही नदी असेल बरोबर, नदिया म्हणजे काय, नदी, तर ह्या संदर्भात सप्त सिंधूचा जो उल्लेख होता वैदिक काळामध्ये तर तो सध्या केला गेला आहे, म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे 7 नदिया बरोबर। तर ह्याच्यामध्ये आता सप्त ऋषी असेल तर हे 7 ऋषी वैदिक परंपरा संदर्भात आहे बरोबर। वैदिक परंपरेमध्ये 7 ऋषींचा उल्लेख या ठिकाणी केला जातो। त्यानंतर बघा 7 देवता जे असेल तर हे 7 देवता वैदिक देवताओं का समूह म्हणून बघा ओळखला जातो, म्हणजे जे काही वैदिक कालखंडामधील जे देवता असेल 7 देवता तर ते वैदिक देवतांचा समूह म्हणून सध्या बघा इथं हा ओळखला जातो। आणि 7 राज्य असेल तर 7 राज्य म्हणजेच काय, वैदिक काल में राज्यों का कोई समूह नहीं था बरोबर, म्हणून ह्याच्यामध्ये आपण उत्तर जे असेल तर ते 7 नदिया म्हणून ह्याला सप्त सिंधू म्हणून सध्या आपण ओळखत असतो, म्हणजे 7 नदींचा समूह सध्या बघा वैदिक काल खंडामध्ये त्या ठिकाणी होता, म्हणून त्याला सप्त सिंधू असा देखील उल्लेख त्या ठिकाणी नदी संदर्भात केला जातो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 7 नदिया।
पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। अशोकने म्हणजे जे काही राजा अशोक होता, सम्राट अशोक होता, अशोक ने अपने धर्म प्रचार के लिए किस भाषा का उपयोग किया गया था। बरोबर, म्हणजे जे काय सम्राट अशोक होता त्यांनी धर्माचा प्रचार केला होता, बरोबर, आणि धर्माचा प्रचार करत असताना त्यांनी नेमकी कोणती भाषेचा उपयोग त्या ठिकाणी केला होता। तर इथं खाली भाषा देण्यात आली आहे, संस्कृत भाषा, पाली भाषा, ब्राह्मी आणि खरोष्टी भाषा, तामिळ भाषा, अशा 4 भाषा इथं देण्यात आला आहे, बरोबर। तर ह्या संदर्भात तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता। तर ह्याच्यामध्ये बघा संस्कृत जी भाषा आहे तर संस्कृत भाषा ही शाही अभिलेखों की भाषा थी, बरोबर, म्हणजे शाही भाषा म्हणून सध्या हिला त्याच्या कालखंडामध्ये ओळखत होते। त्यानंतर पाली भाषेचा जर विचार केला आपण तर पाली भाषा ही बौद्ध धर्म जे होते तर ते बौद्ध धर्म सध्या पाली भाषेचा वापर ह्या ठिकाणी बघा करत होते, बरोबर। त्यानंतर ब्राह्मी आणि खरोष्टी ही जी काही महत्त्वाची भाषा होती, 2 प्रकारच्या भाषा, तर ह्या ज्या 2 भाषा होत्या ह्या 2 भाषा बघा जी काही जनता होती म्हणजे जे लोक होती तिथली प्रजा होती तर त्या प्रजाला सध्या बघा ब्राह्मी आणि खरोष्टी ही जी भाषा होती तर ही लवकरात लवकर बघा त्यांना अवगत होत होती म्हणजे समजत होती ब्राह्मी आणि खरोष्टी भाषा। म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बघा जे काही ऑप्शन क्रमांक सी हे असणार आहे, कारण अशोक राजाने अशोक सम्राटाने धर्मप्रचाराचं जे काही काम असेल तर ते ब्राह्मी आणि खरोष्टी ह्या लिपीमध्ये किंवा ह्या भाषेमध्ये सध्या बघा केलेलं आहे। कारण का तर ब्राह्मी आणि खरोष्टी जी लिपी होती तर ती जनतेला किंवा तेथील जी काही प्रजा होती लोकांना ती अवगत होती, म्हणून ह्या ठिकाणी त्याने जो काही प्रचार असेल तर तो ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीमध्ये सध्या केलेला होता, बरोबर। आणि तामिळ जर इथं बघितली तर तामिळ ही जे काही दक्षिण भारतमधील प्राचीन भाषा सध्या आहे, बरोबर। तामिळ जी आहे ती दक्षिण भारतातली प्राचीन भाषा सध्या आहे। तर ह्याच्यामधलं महत्त्वाचं आपलं जे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं। अशोक सम्राटाने धर्मप्रचारासाठी कोणत्या भाषेचा उपयोग केला होता तर ब्राह्मी आणि खरोष्टी। का केला होता तर तेथील जी काही जनता होती प्रजा होती तर त्यांना ती भाषा सध्या अवगत होती, बरोबर, त्याच्यामुळे त्याला ती जी काही धर्मप्रचार असेल तर ते चांगल्या पद्धतीने त्याला तिथं करता आलं। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सम्राट अशोकावर देखील विचारले जातात। पुढचा प्रश्न आहे महाजनपद, बरोबर, महाजनपद काल में अवध क्षेत्र का कौन सा महाजनपद प्रसिद्ध था। आता इथे महाजनपद देण्यात आलेली आहे तर त्याच्यामधला अवध जे क्षेत्र आहे म्हणजे अवध जे क्षेत्र होतं तर त्या अवध क्षेत्रामध्ये कोणतं महाजनपद प्रसिद्ध होतं अशा पद्धतीने प्रश्न देण्यात आला आहे। तर इथं बघा मगध, त्यानंतर वज्जी, कौशल आणि गांधार असे ऑप्शन इथं देण्यात आलेले आहे। तर ह्याच्यामध्ये बघा आता मगध जर आपण मगधचा जर विचार केला, मगध हे महाजनपद आहे तर हे जे होतं तर हे पूर्वी भारत म्हणजे जो होता पूर्वीचा भारत तर त्याच्यामधलं प्रमुख महाजनपद म्हणून मगधला ओळखलं जातं। म्हणजे जो काही पूर्वीचा भारत होता, बरोबर, पूर्वीचा भारत होता तर त्याच्यामधलं प्रमुख या ठिकाणी महाजनपद ह्या मगध जे आहे तर त्याला सध्या ओळखलं जात होतं। वज्जी काय होतं तर वज्जी जे आहे तर हे गणराज्य महाजनपद होतं, बरोबर, तर हे गणराज्य महाजनपद होतं, हे लक्षात ठेवायचं, हे गणराज्य महाजनपद होतं, बरोबर, महाजनपद। त्यानंतर कौशल जर बघितलं आपण तर कौशल जे आहे तर ते अवधचं म्हणजे जे आपला प्रश्न आहे अवधचं महाजनपद कोणतं होतं तर ते कौशल होतं, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर सी असणार आहे। आणि गांधारचा जर आपण उल्लेख केला तर हे गांधार जे आहे तर ते उत्तर पश्चिम भारताचं महाजनपद होतं, बरोबर, उत्तर पश्चिम भारतासंदर्भात महाजनपद म्हणून आपण ह्याला सध्या बघा गांधारला ओळखत असतो। तर ह्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला अवध संदर्भात सध्या महाजनपद विचारण्यात आलं होतं तर ते कौशल होतं, बरोबर। मगध जे आहे महाजनपद तर ते पूर्वी भारतातील प्रमुख महाजनपद होतं। त्यानंतर वज्जी जे आहे तर ते गणराज्य संदर्भात महाजनपद होतं आणि गांधार जर विचारलं तर ते उत्तर पश्चिम भारतातील महाजनपद होतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी देखील तुम्ही त्याचं
ॲन्सर हे देऊ शकतात. तर हे सध्या बघा पाठ करून ठेवा. तुम्हाला फिरवून सध्या प्रश्न विचारला जातो. आता हा प्रश्न बघा कौशल संदर्भात विचारला, नंतर तुम्हाला मगध संदर्भात देखील विचारू शकतात किंवा मग वज्जी संदर्भात देखील विचारू शकतात. म्हणून हे महाजन जे पद असेल तर हे तुमचे पाठच करून ठेवा. बरोबर. तर आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे गुप्त काल के दौरान नवरत्न किसके दरबार में थे. आता हे जे नवरत्न आहे बरोबर, तर हे नवरत्न सध्या बघा तुम्ही पाठ करून ठेवा, जेणेकरून ह्या नवरत्नांवरती तुम्हाला एक तरी प्रश्न सध्या बघा विचारला जातो. म्हणून इथं हाताचा तुमचा 1 मार्क सध्या इथं फिक्स करून ठेवा. तर आता गुप्त काल के दौरान म्हणजे जो काही गुप्त कालखंड होता तर त्या संदर्भात नवरत्न किसके दरबार में थे अशा पद्धतीने प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे. तर आता बघा समुद्रगुप्त असेल, चंद्रगुप्त प्रथम, त्यानंतर विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय आणि हर्षवर्धन असे ऑप्शन इथं देण्यात आले आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आता समुद्रगुप्ताचा जर आपण विचार जर केला समुद्रगुप्ताचा, तर समुद्रगुप्त हा जो होता तर हा गुप्त साम्राज्याचा महान शासक सध्या होता. बरोबर. हा जो आहे समुद्रगुप्त तर हा ह्यांचा जो काही गुप्त साम्राज्य होतं बरोबर, तर गुप्त साम्राज्याचा या ठिकाणी शासक होता, महान शासक म्हणून ह्याला सध्या आपण ओळखत असतो, म्हणजे हा शासनकर्ता होता. बरोबर. त्यानंतर चंद्रगुप्त प्रथम जर ह्याचा जर आपण इतिहास जर बघितला तर हा गुप्त वंशाचा संस्थापक होता. म्हणजे जे काही गुप्त वंश आहे तर गुप्त वंश जे असेल तर त्याचा सध्या बघा संस्थापक कोण होता, म्हणजे फाउंडर कोण होता, तर हा चंद्रगुप्त प्रथम संस्थापक. बरोबर. तर हा गुप्त वंशाचा संस्थापक आपण ह्याला ओळखत असतो. त्यानंतर विक्रमादित्य म्हणजेच काय चंद्रगुप्त द्वितीय, तर हा जो होता तर ह्याच्या दरबारामध्ये सध्या बघा नवरत्न होते. बरोबर. गुप्त कालखंडामध्ये ह्याच्या दरबारामध्ये जे काही नवरत्न आपण इथं प्रश्न जो विचारण्यात आला आहे तर ते नवरत्न सध्या कुठे होते, तर विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्य द्वितीय ह्याचा जो काही कालखंड होता तर त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते. आणि हर्षवर्धनचा जर आपण इथं विचार केला तर हर्षवर्धन जो आहे तर हा गुप्त काल मध्ये त्या ठिकाणी न होता हा गुप्त काल के बाद म्हणजे जे गुप्त कालखंड असेल तर त्याच्यानंतर हर्षवर्धन सध्या बघा ह्या ठिकाणी त्याचा कालखंड सध्या सुरुवात झाला होता. तर हे लक्षात असू द्या. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, गुप्त काल के दौरान नवरत्न किसके दरबार में थे, तर विक्रमादित्य म्हणजेच त्याला आपण चंद्रगुप्त बघा द्वितीय देखील म्हणत असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. तर इथं बघा तुम्हाला जे काही गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता असं देखील प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर काय असणार आहे, चंद्रगुप्त मौर्य. बरोबर. तर हे देखील पाठ असू द्या. समुद्रगुप्त कोण होता, तर हा समुद्रगुप्त गुप्त शासक म्हणून या ठिकाणी बघा गुप्त साम्राज्याचा महान शासक म्हणून सध्या ह्याला ओळखलं जातं. तर इथं कशा पद्धतीने तुम्हाला जे काही नवरत्न असेल नवरत्न संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तरं हे देऊ शकतात. तर सध्या हा महत्त्वाचा प्रश्न होता, याला तुम्ही IMP सध्या बघा करू शकतात. बरोबर. तर असे प्रश्न सध्या विचारले जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे सिंधु घाटी सभ्यता में ग्रेट बाथ कहाँ स्थित है. बरोबर. म्हणजे जी काही सिंधू संस्कृती असेल तर त्या सिंधू संस्कृतीमधली महत्त्वाची कन्सेप्ट आहे ग्रेट बाथ. बरोबर. तर ग्रेट बाथ कहाँ स्थित है अशा पद्धतीने प्रश्न आलेला होता. तर इथं मोहेंजोदडो, हडप्पा, धोलावीरा आणि कालीबंगा तर असे इथं ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही ग्रेट बाथ असेल तर ती मोहेंजोदडो जे काही ठिकाण आहे तर त्या ठिकाणी सध्या बघा महत्त्वाची आपल्याला ग्रेट बाथ आहे असं म्हणता येईल. हडप्पामध्ये ह्या ठिकाणी बघा हडप्पा जी काही सभ्यता असेल तर ह्याच्यामध्ये प्रमुख वेगवेगळे आपण ह्या ठिकाणी स्थळ बघत असतो, परंतु ग्रेट बाथ सध्या तिथं नाही. म्हणून मोहनजोदडो जे आहे तर ती ग्रेट बाथ सध्या मोहनजोदडोमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर ऑप्शन काय देण्यात आला इथं बघा, घोलविरा. घोलविरा हे काय आहे, तर घोलविरा जे आहे तर ते जलसंचयनसाठी प्रसिद्ध आहे. घोलविरा जे ठिकाण आहे तर जे काही जलसंचयन असेल, बरोबर, जल म्हणजे पाणी साठवण्याचं, जलसंचयनासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून ह्याला सध्या बघा ओळखलं जातं. आणि कालीबंगा जे असेल तर कालीबंगा हे जलसंरचनासाठी सध्या बघा इथं ओळखलं जातं. तर हे लक्षात असू द्या, जलसंरचना साठी देखील ओळखलं जातं, जलसंरचना, बरोबर. किंवा मग इथे जी काही शेती असेल तर ती शेतीसाठी देखील कालीबंगा हे जे ठिकाण आहे तर ते ओळखलं जातं. तर हे लक्षात असू द्या. तुम्हाला बघा घोलविरा संदर्भात देखील विचारलं जाऊ शकतं. तर घोलविरा कशा संदर्भात त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, तर जलसंचयनासंदर्भात म्हणजे पाणी साठवणुकी संदर्भात घोलविरा प्रसिद्ध होतं. कालीबंगा संदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कालीबंगा जल संरचनासाठी देखील प्रसिद्ध आहे आणि शेती संदर्भात देखील प्रसिद्ध आहे. तर हे सध्या तुम्ही लक्षात असू द्या. तर आपला प्रश्न म्हणजे ग्रेट बाथ होता, बरोबर. म्हणजे जे काही प्रमुख त्या ठिकाणी ग्रेट बाथ जे सध्या शोधण्यात आले होते तर ते मोहनजोदडोमध्ये सध्या तिथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मोहनजोदडो. ऑप्शन क्रमांक ए सध्या उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे महाजनपद काल में सबसे शक्तिशाली राज्य कौन सा था, बरोबर. आता इथं महाजनपदचं सध्या बघा परत प्रश्न आला आहे. तर महाजनपदमधलं महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही शक्तिशाली राज्य असेल, स्टेट असेल तर ते विचारण्यात आलं आहे. तर इथं बघा मगध, वज्जी, अवंती आणि कुरू असे सध्या बघा इथं ऑप्शन इथं देण्यात आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात शक्तिशाली जे काही स्टेट होतं, राज्य होतं तर ते आपल्याला माहिती आहे मगध जे आहे तर ते होतं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मगध, बरोबर. तर हे वज्जी काय होतं, वज्जी संदर्भात आपण मागे देखील जे प्रश्न होता त्याच्यामध्ये माहिती घेतली. वज्जी हे गणराज्य म्हणजे ह्या ठिकाणी होतं, बरोबर. गणराज्य सध्या वज्जी जे होतं. त्यानंतर अवंती काय होतं, तर हे पश्चिम भारतातील महाजनपद होतं. म्हणजे या ठिकाणी बघा पश्चिम भारतातील महत्त्वाचं महाजनपद म्हणून ह्या ठिकाणी भारतातील महाजनपद, बरोबर, महाजनपद हे अवंती होतं. आणि कुरू हे काय होतं, तर हे एक प्राचीन महाजनपद होतं, बरोबर. हे देखील प्राचीन महाजनपद म्हणून सध्या बघा ओळखलं जातं. तर हे लक्षात असू द्या, महाजनपद. तर याच्यामध्ये आता प्रश्न तुम्हाला जे काही पश्चिम भारतातील महाजनपद संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर असणार आहे अवंती, बरोबर. वज्जी जे आहे तर हे गणराज्य होतं. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी महाजनपदाचा जो काही कालखंड असेल तर त्याच्यामध्ये शक्तिशाली जे काही राज्य असेल तर ते राज्य कोणतं होतं, तर ते मगध होतं, बरोबर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मगध. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला इथे कशाही पद्धतीने महाजनपदवर असेल प्रश्न, त्यानंतर नवरत्न असेल तर नवरत्न संदर्भात देखील प्रश्न आहे. तर हे प्रश्न सध्या तुम्ही पाठच असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे इथं बघा, प्राचीन भारत में त्रिरत्न किस धर्म से संबंधित आहे. आता इथं त्रिरत्न संदर्भात प्रश्न आहे, बरोबर, प्राचीन भारताचा. तर त्रिरत्न किस धर्म में संबंधित है, बरोबर, किस धर्म से संबंधित है. तर हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि शीख धर्म, बरोबर. तर ह्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उत्तर देखील देऊ शकतात. तर ह्या प्रश्नाचं बघा उत्तर काय असणार आहे, जैन धर्म, बरोबर. तर जैन धर्म सध्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही त्रिरत्न जे होते जैन धर्मामध्ये तर ते सध्या बघा सांगितले गेले आहे. तर आता त्रिरत्न सध्या बघा कोणते होते, तर पहिल्या क्रमांकाचा जो रत्न होता तर त्याचं नाव होय होतं तर सम्यक ज्ञान, बरोबर. सम्यक ज्ञान म्हणून सध्या पहिला होता.
त्यानंतर दुसरा जो सध्या बघा त्रिरत्नामधला धर्म सध्या कोणता होता, प्राचीनमय धर्म, तर ह्याच्यामध्ये सम्यक दृष्टी, बरोबर, सम्यक दृष्टी, पहिलं होतं ज्ञान, दुसरं आहे दृष्टी, आणि तिसरं जे आहे तर ते सम्यक चरित्र म्हणजे इथं तुम्ही लक्षात असू द्या की जे काही महत्त्वाचं ज्ञान असेल, दृष्टी असेल आणि चरित्र असेल, तर हे सध्या बघा महत्त्वाचे प्राचीन भारतातील त्रिरत्न सध्या जैन धर्मामध्ये सांगितले गेलेले आहे. तर ह्या संदर्भात तुम्हाला जोड्या लावामध्ये देखील प्रश्न सध्या बघा विचारला जाऊ शकतो, तर हे तुम्ही लक्षात असू द्या, बरोबर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जैन धर्म हे असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आता शीख धर्माचा देखील इथं उल्लेख आहे, बौद्ध धर्माचा आहे, हिंदू धर्माचा देखील आहे, बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपण जैन धर्माचं इथं बघितलं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जैन धर्म. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, गुप्त काल में किसे भारतीय पुनर्जागरण का युग कहा जाता है, बरोबर. म्हणजे गुप्त कालखंडामध्ये भारतीय पुनर्जागरण का युग किसे कहा जाता है, अशा पद्धतीने प्रश्न होता. तर इथं बघा चंद्रगुप्त प्रथम का शासनकाल, चंद्रगुप्त का शासनकाल, चंद्रगुप्त द्वितीय का शासनकाल, हर्षवर्धन का शासनकाल, बरोबर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तुम्हाला माहिती असेल कमेंट तुम्ही करू शकता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ह्या ठिकाणी बघा चंद्रगुप्त जो काही द्वितीय होता, बरोबर. तर ह्या द्वितीयमध्ये सध्या जे काही भारतीय पुनर्जागरणचं युग सध्या बघा इथं ओळखला जातो, तर हे लक्षात असू द्या. तर आता जो काही चंद्रगुप्त प्रथम जो होता, तर ह्याच्यामध्ये काय झालं होतं की चंद्रगुप्त प्रथममध्ये महत्त्वाचं जे काही गुप्त साम्राज्य होतं, बरोबर, म्हणजे गुप्त साम्राज्य होतं, तर त्या साम्राज्याचा बघा इथे साम्राज्य होतं, तर त्याची स्थापना झाली होती. तर हे लक्षात असू द्या, चंद्रगुप्त प्रथमने गुप्त साम्राज्याची सध्या बघा स्थापना केली होती. त्यानंतर समुद्रगुप्त जो होता, हा समुद्रगुप्त, तर ह्याने काय केलं होतं की जे काही गुप्त साम्राज्य होतं, तर त्याचा सध्या बघा विस्तार केला होता, म्हणजे त्यांनी वाढवलं होतं, विस्तार केला होता. आणि हा चंद्रगुप्त द्वितीय जो होता, तर ह्याने काय केलं होतं, भारतीय पुनर्जागरणचा युग म्हणून आपण त्याला ओळखत असतो. तर जो काही द्वितीय होता चंद्रगुप्त द्वितीय, ह्यांनी कलाक्षेत्र असेल, बरोबर, कलाक्षेत्र असेल, त्यानंतर संस्कृती असेल, त्यांची संस्कृती, त्यानंतर महत्त्वाचं ह्या ठिकाणी अजून जे काही विज्ञान असेल, तर त्या संदर्भात इथं प्रचार केला होता, बरोबर. तर ह्या ठिकाणी म्हणून ह्याला भारतीय पुनर्जागरणाचा युग म्हणून सध्या बघा ओळखलं जातं. तर तो चंद्रगुप्त द्वितीयचा जो काही शासन कालखंड होता, तर त्याला सध्या ओळखलं जातं. आणि हा जो हर्षवर्धन होता, तर हा गुप्त जे काही कालखंड होतं, तर त्याच्यानंतर सध्या हा शासक सध्या आला होता, बरोबर. तर हा याला लक्षात असू द्या, म्हणजे हे सर्व संपल्यानंतर चंद्रगुप्तचं जे काही गुप्त कालखंड होतं ते संपल्यानंतर हर्षवर्धनचा इथं कालखंड सध्या बघा सुरुवात झाला होता. तर असे तुम्ही इथं कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येणार. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असं होतं, तर इथं बघा चंद्रगुप्त द्वितीय जो काही शासनकाल आहे, तर तो सध्या भारतीय पुनर्जागरण युग म्हणून सध्या ओळखला जातं, बरोबर. तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाज में वर्णन व्यवस्था किस आधार पर तय होती है किंवा तय होती थी. आर्य समाजासंदर्भात प्रश्न आहे, बरोबर. त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्था जी आहे तर ती कशाच्या आधारावर सध्या बघा तय होत होती, बरोबर. जन्म असेल, कर्म असेल, शिक्षा असेल, धन असेल. तर ह्या संदर्भात प्रश्न होता. तर ह्याच्यामध्ये बघा उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 कर्माचा ह्या ठिकाणी बघा आधार घेऊन सध्या जी काही वर्णव्यवस्था होती तर ती आर्य समाजामध्ये ह्या ठिकाणी
निश्चित केली जात होती, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या बघा ह्या ठिकाणी 2 नंबरचं कर्म असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. तर बघा अशा पद्धतीने प्रश्न होता, हड़प्पा सभ्यता का कौन सा स्थल बंदरगाह के लिए प्रसिद्ध था. तर आपण मागे देखील बघितलं बंदरगाहसाठी प्रसिद्ध असलेलं स्थळ लोथल, बरोबर. तर हे ह्याचं ऑप्शन बघा 1 नंबरचं उत्तर असणार आहे. बंदरगाह जे आहे तर ते जे स्थळ आहे तर ते ह्या ठिकाणी बघा लोथल असणार आहे. मोहनजोदडो संदर्भात देखील आपण माहिती घेतली, तर ह्याच्यामध्ये नवीन म्हणजे ऑप्शन काय आला आहे, चंदू दहोडो, बरोबर. चन्हू दोडो अशा पद्धतीने इथे ऑप्शन आलेला आहे. तर हे जे स्थळ आहे तर हे स्थळ हडप्पा संस्कृतीमध्ये या ठिकाणी बघा जे काही खेळणी असेल, बरोबर, खेळणी लहान मुलांची खेळणी असेल तर त्यासाठी सध्या बघा प्रसिद्ध होतं, प्रसिद्ध स्थळ म्हणून सध्या होतं. तर हे देखील लक्षात असू द्या. आणि कालीबंगा आपण मागे देखील ह्या संदर्भात बघितलं, इथं जी काही शेती असेल तर त्या संदर्भात प्रसिद्ध आहे. इथे जी काही पेटलेली शेती म्हणजे जली हुई खेतीसाठी सध्या बघा इथे प्रसिद्ध आहे कालीबंगा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, बंदरगाह जे आहे तर ते लोथलमध्ये सध्या बघा आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे चोल संदर्भात आहे. चोल शासनकाल के दौरान कौन सी वास्तुकला शैली विकसित हुई थी. म्हणजे इथं चोल जे काही ह्या ठिकाणी बघा चोल घराणं होतं किंवा चोल साम्राज्य होतं तर त्या संदर्भात प्रश्न आला आहे. तर इथं जी काही वास्तुकला असेल तर ती कोणती त्या ठिकाणी बघा विकसित झाली होती. तर इथं नागर शैली, द्रविड शैली, वेसर शैली, मौर्य शैली, तर अशा पद्धतीने इथे ऑप्शन देण्यात आलेला आहे, बरोबर. तर इथं बघा नागर शैली जी होती ही नागर शैली तर ही उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध शैली होती, बरोबर. म्हणजे उत्तर भारतातील प्रसिद्ध ह्या ठिकाणी आपण ह्याला म्हणू शकतो शैली. त्यानंतर मग द्रविड शैली जी होती तर इथं दक्षिण भारतमध्ये सध्या हिचा विकास झाला होता, दक्षिण भारतामध्ये सध्या ह्याचा विकास झालेला होता. तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर वेसर शैली जी आहे तर ही नागर आणि द्रविड शैलीचं ह्या ठिकाणी एक प्रकारे मिश्रण होतं. म्हणजे ह्या ज्या 2 शैली होत्या नागर, बरोबर, नागर प्लस द्रविड, तर द्रविड ह्या 2 शैलीचं जे काही मिश्रण असेल म्हणजे मिक्स ह्याच्यामध्ये वेसर शैलीमध्ये आपण म्हणू शकतो. म्हणजे दोघांचं मिश्रण वेसर शैलीमध्ये पाहायला मिळतं. आणि मौर्य शैली जी होती तर ही मौर्य शैली अशोक सम्राटाचा जो काही कालखंड होता, बरोबर, सम्राट अशोकाचा, तर त्या अशोक सम्राटाच्या कालखंडामध्ये मौर्य शैली सध्या बघा पाहायला मिळते. तर आपला प्रश्न काय होता, चोल शासनकाल के दौरान कोणती वास्तुकला शैली विकसित झाली होती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं द्रविडीय जी काही शैली आहे, बरोबर, 2 नंबरचं ऑप्शन क्रमांक 2. तर ही शैली सध्या बघा विकसित झाली होती चोल शासन कालखंडामध्ये आणि ही दक्षिण भारतात सध्या बघा ह्याचा विकास झाला होता. म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, द्रविड शैली. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे आर्यभट्ट संदर्भात. आर्यभट्ट ने अपना प्रसिद्ध ग्रंथ आर्यभट्टियम किस भाषा में लिखा था. तर इथं महत्त्वाचं तुम्हाला
आर्यभट्टाने कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, तर आर्यभट्टियम. तर हे देखील लक्षात असू द्या. IMP ह्याला तुम्ही करू शकता, वारंवार सध्या बघा विचारण्यात आलेला आहे. परंतु हा आर्यभट्टियम जो काही ग्रंथ आहे तर तो कोणत्या भाषेमध्ये सध्या बघा या ठिकाणी लिहिण्यात आला होता, त्या संदर्भात प्रश्न विचारला आहे. पाली, संस्कृत, तामिळ आणि प्राकृत. तर असे इथं ऑप्शन देण्यात आले आहे, बरोबर. तर ह्या संदर्भात उत्तर काय असणार आहे, संस्कृत. तर संस्कृतमध्ये आर्यभट्टांनी आर्यभट्टियम हा जो काही ग्रंथ असेल त्यांचा प्रसिद्ध, तर तो संस्कृत भाषेमध्ये सध्या बघा लिहिलेला आहे. तर हे लक्षात असू द्या, बरोबर. कारण आर्यभट्ट हे महत्त्वाचे बघा त्या कालखंडामध्ये जे काही प्रसिद्ध आपण या ठिकाणी लेखक असेल तर ते म्हणू शकतो. तर त्यांचा महत्त्वाचा हा ग्रंथ आहे, तर हा वारंवार विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाभारत का शांति पर्व किस विषय के संबंधित है, बरोबर. महाभारत का शांति पर्व किस विषय से संबंधित है, युद्ध की रणनीति, राजनीति और शासन, धर्म और मोक्ष, खगोल विज्ञान. तर इथं प्रश्न सध्या महाभारतावरती देखील विचारण्यात आलेला आहे. तर महाभारतामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते की ऑप्शन क्रमांक बी राजनीती आणि जी काही शासन व्यवस्था असेल तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी जे काही शांती पर्व जो आहे तर तो राजनीती आणि शासन या विषयाशी संबंधित आपण इथं म्हणू शकतो, बरोबर. तर हे एक महत्त्वाचा प्रश्न सध्या इथं विचारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, सांची का स्तूप किसके संरक्षण में बनाया गया था. महत्त्वाचा प्रश्न आहे सांची स्तूपबद्दल. तर ह्या ठिकाणी जे काही संरक्षण में बनाया गया था, तर अशोक, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, त्यानंतर पुढचं आहे हर्षवर्धन, बरोबर. तर कोणाच्या संरक्षणामध्ये सध्या बघा बनवलं गेलं होतं सांची स्तूप जे आहे ते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर सांची स्तूप जे आहे तर ते बघा सम्राट अशोकाचं जे काही कालखंड होता तर त्याच्यामध्ये सध्या बनवलं गेलं होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर इथं ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे, बरोबर. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रयाग प्रशस्ती किस शासक की उपलब्धियों का वर्णन करती है, बरोबर. महत्त्वाचं आहे, प्रयाग प्रशस्ती किस शासक की उपलब्धियों का वर्णन करती है. चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, अशोक आणि विक्रमादित्य. अशा पद्धतीने ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, समुद्रगुप्त. ऑप्शन या ठिकाणी बघा 2 नंबरचं समुद्रगुप्त. तर आता इथं प्रयाग प्रशस्ती सध्या बघा विचारण्यात आली आहे, तर ती कोणत्या शासकासंदर्भात होतं, तर समुद्रगुप्त संदर्भात होतं. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही समुद्रगुप्तमध्ये जे एक म्हणजे इथं बघा सैन्य असेल, बरोबर. म्हणजे त्यांचं जे काही सैन्य असेल आणि सांस्कृतिक जी असेल म्हणजे संस्कृती, तर ह्या संदर्भात सध्या बघा महत्त्वाचं जे काही वर्णन असेल तर ते प्रयाग प्रशस्तीमध्ये सध्या बघा केलं गेलं होतं समुद्रगुप्तचा कालखंडामध्ये. तर हे देखील लक्षात असू द्या, बरोबर. आणि चंद्रगुप्त मौर्य आपल्या सर्वांना माहिती आहे, तर ह्यांनी त्यांचं जे काही मौर्य होतं, मौर्य साम्राज्य, बरोबर. यांचा जे काही आडनाव आहे बघा इथं मौर्य, तर हे मौर्य साम्राज्याचं एक प्रकारे या ठिकाणी हा संस्थापक आहे, बरोबर. तर हा संस्थापक सध्या आहे. तर हे देखील लक्षात असू द्या, मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य हा सध्या आहे. अशोक सम्राटांनी काय केलं होतं,
तर हे देखील तुम्हाला वारंवार विचारलं जातं. तर अशोक सम्राटाने धर्मप्रचार जो आहे, बरोबर, धर्मप्रचार असेल तर त्याचं काम सध्या बघा केलेलं आपल्याला दिसून येतं, बरोबर. तर हे लक्षात असू द्या. विक्रमादित्य जो आहे तर हा बघा ह्याला आपण काय म्हणत असतो, चंद्रगुप्त द्वितीय, म्हणजे याचं दुसरं नाम द्वितीय आहे, बरोबर, चंद्रगुप्त द्वितीय. हे देखील तुम्ही लक्षात असू द्या, चंद्रगुप्त 2 नंबरचा. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचं जे काही प्रयाग प्रशस्ती किस शासक की उपलब्धियों में वर्णन करती है, तर समुद्रगुप्त ह्याचं उत्तर असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही वर्णन असेल तर ते सैन्य आणि संस्कृती ह्या जे काही 2 बाबी आहे तर ह्याच्या संदर्भात इथं वर्णन केलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे वेदों की कुल संख्या कितनी है. जे काही वेद आहे तर त्या वेद बघा एकूण किती आहे, 3 4 5 6. तर ह्याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे, आपल्याला 4 जे आहे उत्तर, बरोबर, 4 वेद सध्या आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे हड़प्पा सभ्यता में पक्की ईंटों का निर्माण किस कारण हुआ था. म्हणजे जे काही हडप्पा संस्कृती होती, सभ्यता म्हणजेच काय संस्कृती, तर संस्कृतीमध्ये या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमध्ये पक्की इटे म्हणजे जे काही पक्की विटे होते, बरोबर, इटे घर बांधण्यासाठी लागतात बघा, तर ते किस कारण से हुआ था. लंबे समय तक चलने के लिए, दूसरा है गीले वातावरण के कारण, कृषी के लिए, सडकों के लिए. तर अशा पद्धतीने 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे, बरोबर. तर ह्याचं नेमकं उत्तर काय असणार आहे, तर गीले वातावरण के कारण, ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. त्यासाठी पक्की जे काही इटे असेल तर त्याचं सध्या बघा हडप्पा संस्कृतीमध्ये घरं किंवा जे काही बाथरूम वगैरे असेल ते बांधण्यासाठी त्याचा सध्या वापर केलेला आहे. तर हे देखील लक्षात असू द्या, बरोबर. आता ही जी पक्की किंवा इटे असेल तर ही जी आहे तर ते वातावरणामध्ये सध्या बघा टिकाऊ असतात, बरोबर. म्हणजे जे काही ओलं वातावरण असेल, गिले वातावरण, तर त्याच्यामध्ये सध्या टिकाऊ असतात, म्हणून ह्यांची सध्या वापर त्या ठिकाणी केलेला आहे. तर हे देखील लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया, 19 नंबरचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्ध को ज्ञान प्राप्ति कहाँ हुई थी, बरोबर. तर सारनाथ, बोधगया, कुशीनगर आणि लुंबिनी. तर ह्या संदर्भात गौतम बुद्धा संदर्भात इथे प्रश्न सध्या आलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर बोधगया, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बोधगयामध्ये सध्या त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती, बरोबर. त्यानंतर त्यांना बघा ह्या ठिकाणी सारनाथ जे आहे तर इथे त्यांचा पहिला जो काही उपदेश होता तर ते उपदेश सारनाथ या ठिकाणी सध्या बघा दिलं होतं, म्हणून हे ठिकाण देखील लक्षात असू द्या, उपदेश पहिला. त्यानंतर बोधगया इथे ज्ञानप्राप्ती झाली होती. कुशीनगर जे आहे तर हे महत्त्वाचं बघा महापरिनिर्वाणचं स्थळ आहे, हे देखील लक्षात असू द्या, महापरिनिर्वाण स्थळ, बरोबर. तर हे सध्या कुशीनगर आहे गौतम बुद्धाचं. आणि लुंबिनी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे, तर हे गौतम बुद्धाचा या ठिकाणी बघा जन्मस्थान म्हणून सध्या आपण इथं ओळखत असतो. तर हे जे 4 स्थान आहे तर ते लक्षात असू द्या. सारनाथ इथे पहिला उपदेश सध्या बघा दिला होता. बोधगया जे आहे तर इथे गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं. कुशीनगर जे आहे तर इथं महापरिनिर्वाण जे स्थळ सध्या बघा आहे. आणि लुंबिनी जे आहे तर ते जन्मस्थान आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न जरी विचारला त्याचं ॲन्सर तुम्ही इथं देऊ शकता. तर हे लक्षात असू द्या महत्त्वाचं. तर आपला उत्तर काय होतं ह्या प्रश्नाचं, तर बोधगया, बरोबर. ज्ञान जी काही प्राप्ती होती तर ती कुठे झाली, बोधगया ह्या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण बघूया, 20 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी बघा तोलक पीएम ग्रंथ किस भाषा का प्राचीन व्याकरण आहे. महत्त्वाचा ग्रंथ इथं बघा सांगितलेला आहे. तर इथं जे काही व्याकरण असेल प्राचीन तर ते विचारण्यात आलेलं आहे, संस्कृत, पाली, तामिळ आणि प्राकृत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक तामिळ, बरोबर, सी. ऑप्शन क्रमांक सी, तामिळ जी काही प्राचीन भाषा असेल तर त्याच्यामध्ये सध्या हा जो काही ग्रंथ आहे तोलक पीएम तर ह्याचा सध्या बघा
आपल्याला उत्तर म्हणता येईल, बरोबर. तर हे एक महत्त्वाचा सध्या प्रश्न होता. तर ह्या प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात, तर ते लक्षात असू द्या, बरोबर. पाली भाषा जर असेल विचारली तर ही बौद्ध धर्मासंबंधित बघा, ह्याचा पाली भाषेचा विचार करावा, म्हणजे जे काही बौद्ध धर्म असेल, बरोबर. तर बौद्ध धर्मासंबंधित पाली भाषेचा विचार होत असतो, हे लक्षात असू द्या. आणि ह्याच्यामध्ये बघा वैदिक भाषा सध्या असेल तर त्या वैदिक भाषेचा उल्लेख संस्कृतमध्ये आपण इथे करत असतो, वैदिक भाषा, हे लक्षात असू द्या. प्राकृत भाषा आपल्या सर्वांना माहिती आहे प्राकृत भाषेसंदर्भात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर होतं. तर सध्या हे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते, तर हे प्रश्न सध्या बघा आपण पेपर 1 असेल 2 असेल तर त्या संदर्भात इथे बघितलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या जे काही परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये असे प्रश्न सध्या बघा इथं रिपीट होतात. तर महत्त्वाचे प्रश्न होते. तर अशाच प्रकारच्या पुढच्या आपण घटकामध्ये देखील असे प्रश्न सध्या बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होईल आणि तुम्हाला 2 ते 3 मार्क या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा मिळेल. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत देखील माहिती पोचवा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून बघा सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, बरोबर. आणि महत्त्वाचं जे काय आपलं टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, द गुरुजी नावाने, तर ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात, बरोबर. तर ह्याच्यावर संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला वेळोवेळी आम्ही देत असतो, तर ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.